नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण ITIचे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स याचे ऑब्जेक्टिव्ह बघणार आहेत आणि हे आहेत फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी। ठीक आहे, तर ITIच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स याचे आपण ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत। अतिशय महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत। तर पहिल्यांदा समजून घ्यायचा पॅटर्न काय आहे। तर इथे बघा, तुमचा क्वेश्चन असेल इंग्लिशमध्ये आणि पहिल्यांदा इंग्लिशमध्ये नंतर मराठीत आणि नंतर त्याच्या खाली असेल त्याचे ऑप्शन्स। ओके, तर याप्रमाणे आपला पॅटर्न असेल। तर जाणून घेऊया आता पहिला क्वेश्चन। व्हॉट इज द LCM ऑफ 12, 18, 6, 36? 12, 18, 6 आणि 36 याचा लसावी किती? लसावी म्हणजे काय? तर असा अंक ज्याने या चारही अंकांनी काय होते, ज्या अंकाला या x अंकाला या चारही संख्येने काय होते, भाग जाते। तर इथे मोठ्यात मोठा जर आपण विचार केला तर 36 बघा, याला 12ने सुद्धा भाग जातो, 18 दुनी 36 होतात, 6 36 होतात आणि 36 एक 36 होतात। म्हणजे चारही संख्येने काय होतो, त्याला भाग जातो। तर वरील आन्सर काय असेल, 36 असेल याचा लसावी। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द इम्प्रॉपर फ्रॅक्शन फॉर द गिवन मिक्स फ्रॅक्शन? मिक्स फ्रॅक्शन दिलं आपल्याला बघा याप्रमाणे 7, 3/7। तर याचा आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन द्यायचं आहे। ठीक आहे, मिश्रित अपूर्णांकाचा आपल्याला काय करायचं आहे, एक फ्रॅक्शन तयार करायचा आहे। तर यासाठी काय करतो आपण, 7 7 49, 7 गुणिले 7 करतो आणि त्याच्यात हे 3 ॲड करतो, म्हणजे 7 7 49 प्लस 3 52। ठीक आहे, आणि भागीला 7 जसाच्या तसा, म्हणजे याचं उत्तर असेल ऑप्शन ए। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया। व्हॉट पर्सेंट ऑफ 80 इज 20? 80ची 20 टक्केवारी किती? तर बघा प्रश्न काय विचारतो, 20 हे 80च्या किती टक्के आहे असं त्यांना विचारायचं आहे। ठीक आहे, तर आपण या फॉर्मॅटमध्ये त्याला लिहून घेणार आणि याचा काय करणार, गुणाकार वगैरे करणार। तर 20 हे 80च्या किती टक्के आहेत? ठीक आहे, इथे 0 0 कटले आणि 2ला आपण याला भाग देऊ तर 4। ठीक आहे, आणि 4ने 100ला भाग दिला तर याचं उत्तर येईल 25। तर बघा इथे ऑप्शन तिसरा 25, 20 हे 80च्या किती आहे, 25 टक्के आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, how many days mechanic takes to assemble 64 machines if he assemble 8 machines in 3 days? जर एखाद्या मेकॅनिकने 3 दिवसात 8 मशीन त्याने काय केल्या, एकत्र केल्या म्हणजे जमा केल्या, असेंबल केल्या, तर 64 मशीन एकत्र करण्यासाठी किती दिवस लागेल? 3 दिवसात 8 मशीन, तर आपल्याला किती करायचे आहेत, 64 मशीन असेंबल करण्याकरता किती दिवस लागतील? तर आपल्याला जे काढायचं आहे। तर हे बघा इथे एक प्रकार येतो याचा सॉल्व करण्याचा, 8 8 64, याला गुन्ह्याला 8 केले तर 64 होईल। तर आपल्याला 3ला सुद्धा गुन्ह्याला 8 जर केले तर 8 त्रिक 24 येईल। तर या प्रकारे हे क्वेश्चनचं सॉल्व होऊन जाईल। तर इथे उत्तर येईल आपलं 24। ठीक आहे, तर 64 मशीन जमा करायला आपल्याला 24 दिवस लागतील। नेक्स्ट घ्या, विच मेटल कंटेन्स आयर्न ॲज अ मेजर कंटेंट? कोणत्या धातूमध्ये लोहाचा समावेश होतो? तर फेरस मटेरियलमध्ये। ठीक आहे, फेरस मेटल जे फेरस धातू आहे याच्यामध्ये मुख्य कॉन्स्टिट्यूएंट काय राहते, तर आयर्न राहते याच्यामध्ये। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, विच मेटल कॅन नॉट बी फॉर्ज? कोणती धातू बनावट असू शकत नाही? तर कास्ट आयर्न, याला ओतीव लोखंड म्हणतं। याच्यापासून आपण फॉर्जिंग करू शकत नाही, कारण तो ठोकल्यामुळे फुटून जाईल, कारण तो ब्रिटल असतो। ठीक आहे, व्हॉट इज द कार्बन पर्सेंटेज इन लो कार्बन स्टील? कमी कार्बन स्टीलमध्ये कार्बनची टक्केवारी किती आहे? तर 0.15% ते 0.25%। ठीक आहे, तर हे असते लो कार्बन स्टीलमधलं कार्बनचं प्रमाण। त्यानंतर बघा, विच इन्सुलेटर इज यूज इन ओव्हरहेड लाईन्स? ओव्हरहेड लाईन्समध्ये कोणता इन्सुलेटर वापरतात? तर पोर्सिलिन। ठीक आहे, पोर्सिलिन जो इन्सुलेटर आहे तो काय करतात, ओव्हरहेड लाईनमध्ये वापरतात। विच इन्सुलेटिंग मटेरियल इज यूज फॉर मेकिंग स्विचेस? स्विच तयार करण्यासाठी कोणती इन्सुलेटिंग सामग्री वापरली जाते? तर बॅकेलाइट। ठीक आहे, बॅकेलाइट हे वापरले जाते स्विचेस वगैरे तयार करण्याकरता। व्हॉट इज कॉल्ड मास पर युनिट व्हॉल्यूम? ठीक आहे, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे हे कशाची रेशो झाला, तर डेन्सिटी। डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम। ठीक आहे, त्यानंतर बघा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर स्पीड? गतीचे सूत्र काय? तर बघा आपल्याला फॉर्म्युला येतो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम।
तर आपल्याला स्पीड काढायचा असेल तर डिस्टन्स अपॉन टाईम इज इक्वल टू स्पीड. ठीक आहे, तर डिस्टन्स अपॉन टाईम हा बघा ऑप्शन ए, डिस्टन्स कवर्ड पर टाईम हा काय झाला आपला स्पीडचं सूत्र झालं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीसाठी आपल्याला फॉर्म्युला विचारला आहे. तर ऑप्शन आपल्याकडे आहे बघा, आपल्याला लहानपणीपासून आपण शिकतोय 1/2 mv². ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आहे तो कायनेटिक एनर्जीचा. तर कायनेटिक एनर्जीचा हा काय त्याला फॉर्म्युला झाला. तर ऑप्शन बी बघा 1/2 mv². त्यानंतर बघा नेक्स्ट, व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इन फॅरनहाइट स्केल. तर फॅरनहाइट स्केलमध्ये पाण्याचा विलय बिंदू कोणता आहे. बघा इथे फॅरनहाइटने विचारलं आपल्याला, तर इथे येईल 212. हा फॅरनहाइट स्केलमधला आहे. ठीक आहे, बॉइलिंग पॉईंट फॅरनहाइट स्केलमधला. तेच जर आपल्याला केल्व्हिन स्केलमधला विचारला असेल तर तो झाला असता 373. ठीक आहे, 373. आणि सेल्सिअस स्केलमधला असता 100 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे, याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज कॉल्ड इफ लेंथ ऑफ सॉलिड एक्सपांड व्हेन हिटेड. जर आपण एखाद्या सॉलिड आहे, ठीक आहे, याला जर आपण तापवला आणि याची लेंथ जर वाढली तर त्याला काय म्हणतो आपण, लिनियर एक्सपान्शन म्हणतो. ठीक आहे, रेखीय विस्तार होतो. ठीक आहे, त्याचा काय होऊन राहिला, लिनियरली एक्सपांड होऊन राहिला आहे, त्याला म्हणतात लिनियर एक्सपान्शन ऑफ सॉलिड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच इन्सुलेटिंग मटेरियल इज मोस्ट वाईडली यूज इन रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटरमध्ये इन्सुलेटिंग सामग्री सर्वाधिक प्रमाणात वापरली जाते. कुठली, तर हे बघा पॉलीयुरिथिन. ठीक आहे, पॉलीयुरिथिन काय, हे मटेरियल सर्वात जास्त रेफ्रिजरेटरमध्ये वापरलं जाते. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द रेशो ऑफ फोर्स ऑर थ्रस्ट पर युनिट एरिया. बल प्रति युनिट क्षेत्रफळ. ठीक आहे, फोर्स पर युनिट एरिया. तर हे एकच झालं प्रेशरचं. हे कशाचं एकच झालं, प्रेशरचं. आणि प्रेशरचं युनिट काय येईल, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, प्रेशर आपलं उत्तर असेल. विच इज सेम इन सिरीज कनेक्शन ऑफ रजिस्टर इन अ सर्किट. काय सारखं राहतं, तर सिरीजमध्ये आपण जर समजा रेजिस्टन्स लावले असेल, ठीक आहे, हे पहिलं रेजिस्टन्स त्यानंतर दुसरं रेजिस्टन्स या प्रकारे, तर याच्यामध्ये काय सेम राहतं, तर जो आपण करंट पाठवतो, ठीक आहे, तो करंट असतो तो R1ला सुद्धा सारखाच मिळतो आणि R2ला सुद्धा सारखाच मिळतो सिरीजमध्ये. ओके, बघा ऑप्शन ए असलं आपलं उत्तर करंट. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मच व्होल्टेज विल बी रिक्वायर्ड टू इल्युमिनेट 40 वॅट फ्लोरोसेंट लॅम्प ड्रॉज अ करंट ऑफ 0.10 अँपियर. 40 वॅटचा फ्लोरोसेंट दिव्याला 0.10 अँपियरचा प्रभाव रेखांकित करण्यासाठी किती व्होल्टेजची आवश्यकता असते. आता इथे दिलं काय आपल्याला, पॉवर दिलं आहे, पॉवर किती आहे 40. ठीक आहे, पॉवर दिली आहे 40 वॅट. त्यानंतर दिलं आपल्याला करंट. करंट म्हणजे आयने आपण डिनोट करतो, तो किती आहे तर 0.1. ठीक आहे, किंवा 0.10 सुद्धा म्हणू शकतो आपण. त्यानंतर म्हटलं त्यांना व्होल्टेज विचारला आहे. ठीक आहे, तर व्होल्टेज आपल्याला काढायचा आहे. त्याचा एक सरळ फॉर्म्युला येतो, VI इज इक्वल टू P. आणि आपल्याला व्होल्टेज काढायचा आहे, तर व्होल्टेज इज इक्वल टू पॉवर अपॉन करंट. ठीक आहे, तर याप्रमाणे आपल्याला सरळ सरळ इथे व्हॅल्यू पुट करायची आहे. तर याचं आपलं उत्तर अशी येईल 400 व्होल्ट्स. ठीक आहे, याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द टर्म फॉर द ऑब्जेक्ट सीन हायर दॅन आय लेवल. डोळा पातळीपेक्षा जास्त पाहिले ऑब्जेक्ट काय आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ इलिव्हेशन. ठीक आहे, आपल्या डोळ्याच्या लेवलपेक्षा जर एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो जो अँगल असेल त्याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ इल्युमिनेशन, अँगल ऑफ इलिव्हेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. थँक्यू.